वॉनलेस हॉस्पिटलला MSEBचा धक्का. चौधरी कुटुंबाच्या हस्तक्षेपाने मोठे संकट टळले. दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी अत्यंत दिमाखात पार पडलेल्या वॉनलेस हॉस्पिटलच्या पुनरुद्घाटन सोहळ्यानंतर अवघ्या एका दिवसातच हॉस्पिटलसमोर एक मोठे संकट उभे राहिले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी MSEB कडून अचानक वीज बिल तात्काळ भरण्याचा दबाव टाकण्यात आला. हॉस्पिटल प्रशासनाने टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची लेखी हमी दिलेली असतानाही संपूर्ण बिल तात्काळ भरा, अन्यथा 2 तासात वीज कनेक्शन बंद करण्यात येईल असा इशारा अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. यामुळे हॉस्पिटल प्रशासन व कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. रेव्हर श्रीनिवास चोपडे, खजिनदार, वॉनलेस हॉस्पिटल मिरज यांनी ही गंभीर परिस्थिती तात्काळ माजी नगरसेवक आरिफभाई चौधरी, माजी नगरसेवक जुबेरभाई चौधरी आणि विद्यमान नगरसेविका रेश्मा जुबेर चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चौधरी कुटुंबाने क्षणाचाही विलंब न लावता सर्व कामे बाजूला ठेवून हॉस्पिटलच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली व तात्काळ MSEB अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच नेते मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून मध्यस्थी करून पूर्वनियोजित पद्धतीनुसार बिल भरण्याची मुभा देत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. यामुळे हॉस्पिटलवरील मोठे संकट टळले. या कार्याद्वारे त्यांनी त्यांचे वडील कैलासपती इब्राहिम चौधरी यांच्या कार्यपद्धतीची आठवणच करून दिली आणि हाच सेवेचा वारसा दोन्ही मुलं व त्यांची सून आज चालवत आहेत. या तत्पर आणि कर्तव्यदक्ष हस्तक्षेपाबद्दल वॉनलेस हॉस्पिटलचे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच ख्रिस्ती समाजातून चौधरी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हॉस्पिटलच्या हितासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. तसेच वॉनलेस हॉस्पिटल विरोधात विनाकारण अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ठामपणे सामोरे जाऊ असा जाहीर इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी मिस रीना सानंदम, रणजित भोरे, सुमनराज चोपडे, सचिन तिवडे, किरण तांदळे, अमेश चंदनशिवे, सुधीर वारे, रवी चोपडे, धर्मेंद्र संबर्गीकर, मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.